आंदोलनात तुम्ही सहभागी व्हा। आज जर आपण या आंदोलनात सहभागी नाही झालात, ऐराणीत माने घरनं जाय थोडं यायनी झाडं गोड, हे एमपीसी पॉवर तर आपण पोहोचतो, जे याच्या मागचे सूत्रधार तर आपण पोहोचतो। बाबासाहेबांनी एक समाजात भूमिका घेतली की हे आंदोलन हे माझं एकट्याच नाही, कारण हे मालेगाव शहर हा माझा परिवार आहे, इथे राहणारा प्रत्येक व्यक्ती हा माझा परिवाराचा सदस्य आहे आणि त्याच्यावर जर याचना येत असेल, त्याच्या घरावर जर काही गोष्टी येत असेल तर आपण मालेगावच्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला भेटलं पाहिजे आणि जे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक पक्ष वेगवेगळ्या विचारात वेगवेगळ्या जोड्यात काम करत असतात त्यांना एक नोट बांधली पाहिजे, त्यांना बोलवलं पाहिजे। त्या अनुषंगाने काल आबासाहेबांनी एक सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचं ऐकून घेतलं की आपण पुढची दिशा कशी ठरवली पाहिजे आणि त्या अनुषंगाने काल जवळजवळ सर्वच पक्षांनी आबासाहेब आपल्याला पाठिंबा दिला, अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आणि त्या अनुषंगाने आज ही सर्वपक्षीय जन आंदोलन एमपीसी वीज कंपनीचे उद्या मालेगाव बचाव म्हणून सर्वपक्षीय जन आंदोलन आज उभं आहे। आणि त्यानंतर जो आबांच्या मध्ये जो पिंड आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून, तर आबांनी त्या महिलेची वेदना जाणून घेतल्यानंतर निश्चितपणाने आबांना वाटलं की अशी किती लोक या आपल्या शहरामध्ये तालुक्यामध्ये असतील आणि म्हणून त्यांनी फेसबुकला पोस्ट टाकली आणि त्या पोस्टला मिळणारा प्रतिसाद आणि मग त्यातून त्यांच्या मनामध्ये आलेली कल्पना, आपण सर्वजण एवढ्या ताकदीने एवढ्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी आलात आणि मी निश्चितपणाने सांगू इच्छितो, आबांची ख्याती आहे, जे काम हातामध्ये घेतलं तर ते तडीच नेतात आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो की आपण ताकदीने आबांच्या पाठीशी उभे राहा, या सर्व पक्षीय आंदोलनामध्ये उभे राहा। निश्चितपणाने ही कंपनी आपण बंगालला पाठवल्याशिवाय राहणार नाही। निश्चित आज आपण या ठिकाणी फक्त एका उद्देशाने या ठिकाणी जमलेलो आहोत आणि तो उद्देश म्हणजे ही वीज कंपनी हटाव। पण 4 वर्षापूर्वी आपल्यापैकी एकाही कुठल्या सुज्ञ माणसाने असं सांगितलं नव्हतं की जी कंपनी चालू होती महाराष्ट्र शासनाची, ती कंपनी जाऊन प्रायव्हेट कंपनी आणावी अशी आपल्यापैकी कोणाचीही मागणी नव्हती। मग ही कंपनी का आणली गेली याचाही शोध तपास होणं गरजेचं आहे। आमचा सहनशक्तीचा तुम्ही अंत बघू नका। आता तुम्हाला सांगतो की जी लोकांची बिलं आता या ठिकाणी जास्त प्रमाणात तुम्ही दिलेली आहेत, ते बिलं तत्काळ कमी करा। जर तुम्ही असं केलं नाही, याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, मग त्याचा परिणाम काय होईल याची सर्वस्व जबाबदारी तुमच्यावरच राहील। आबासाहेब, आपण कायमच मालेगाव वासियांच्या छोट्या छोट्या तक्रारींची दखल आपण आजपर्यंत घेतली आणि दखल घेऊन ते कामासाठी मार्गे लावले। पण आज आबासाहेब खऱ्या अर्थाने आज ज्या समस्याला आपण विषयाला आपण हात घातला आहे, हे कार्य आपलं खूप उल्लेखनीय आणि अवर्णनीय आहे। आबासाहेब, आपल्या आज घराघरातली समस्या आहे, अवाजवी बिल हे घराघरातली मोठी समस्या म्हणून समस्या आज बनली आहे। आबा, माझ्या महिला मोर्चाच्या वतीने माझा जाहीर पाठिंबा आपल्याला कायमच आंदोलनात असेल।